आज आपण उन्हाळ्यात स्पेशल काकडीची झटपट होणारी कोशिंबीर बनवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही कोशिंबीर करून पहा। कोशिंबीर चवीला अगदी जबरदस्त लागते। चला मग तर आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूयात। कोशिंबीर बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी 1.5 वाटी दही घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। छोटा अर्धा चमचा काळं मीठही घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालूयात। चिमूटभर जिरेपूड घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घालूयात। काकडीची साल काढून काकडी किसून घेतलेली आहे। ह्या ठिकाणी मोठी एक काकडी आपण वापरलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालूयात। शेंगदाणे भाजून घेताना ते मध्यम आचेवर मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा कोशिंबीरमध्ये छान मिक्स करून घेऊ। तर कोशिंबीर तुम्ही अशीही सर्व केली तरी चालेल, पण फोडणी दिल्यावर तिची चव आणखी वाढेल। तडका पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। चिमूटभर जिरे घालायचे आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात आणि कढीपत्त्याची काही पानं घालायची आहे आणि असा दणदणीत तडका आपण कोशिंबीरला देणार आहोत आणि मिक्स करून घेऊ। तर अशा प्रकारे झटपट होणारी दाण्याचा कूट घालून केलेली काकडीची कोशिंबीर तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे कोशिंबीर करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।